नमस्कार, मी डॉक्टर सौ अनघा कुलकर्णी. हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात, ब्युटी टिप्स असतात, तसंच मोटिवेशनल टॉकसुद्धा असतात. संधिवात असताना, हाडांची दुखणी असताना किंवा गुडघ्यादुखी असेल, कंबरदुखी असेल तर तुम्ही आंबट खाऊ शकता का? हा प्रश्न मला बरेच जण विचारत असतात कमेंट बॉक्समध्ये सुद्धा आणि प्रत्यक्षात सुद्धा विचारत असतात. तर यासाठी कारण आता पावसाळासुद्धा आलेला आहे. तुमची सगळ्यांची सांधेदुखी, हाडंदुखी, कधीतरी आपण पडलेलो असतो, मुकामार बसलेला असतो आणि ती सगळी दुखणी आता वर येत असतात. हवा ढगाळ झाली, गढूळ झाली, ढग आले की आपलं अंग दुखायला लागतं आणि मग आपल्याला प्रश्न पडतो की आता आंबट खावं की नाही. कारण की विटॅमिन सी म्हणजे फक्त आंबट नव्हे तर तुमच्या डोक्यामध्ये एकच असतं की आम्ही लिंबू खाल्ला की आम्हाला त्रास होतो. तर त्यामुळे आता मी लिंबाच्या बद्दल सुद्धा सांगणार आहे आणि विटॅमिन सी बद्दल सुद्धा सांगणार आहे. जेव्हा तुम्ही लिंबू खात असता त्यावेळेला पाव लिंबू तुम्ही खायला पाहिजे रोजच्या दिवसाला. परंतु जर का तुम्ही एक संपूर्ण लिंबू त्याचं सरबत जर का करून प्यायलं तर नक्कीच तुमची हाडं जास्त दुखणार आहेत, हे नक्कीच. कारण की एकतर पावसाळा आहे, त्यामध्ये मुळातच सूर्यप्रकाश आपल्या हवेमध्ये वातावरणामध्ये असत नाही. आपल्या मुळात आपल्याला भूक चांगली लागत नाही, म्हणजे आपलं भूक मंदावलेली असते. आपल्याला मस्त चरचरीत खावंसं वाटत असतं, आपण चरचरीतसुद्धा खात असतो आणि आपली पचनशक्तीसुद्धा मंदावलेली असते. आणि अशा वेळेला तुम्ही जर का विटॅमिन सी किंवा लिंबामधून जास्त विटॅमिन सी जर का घेतलं तर नक्कीच तुमची हाडं जास्त दुखू शकतात. मी जास्त घेतलं तर म्हणते आहे, कमी घेतलं तर फायदा होतो, परंतु जर का तुम्ही विटॅमिन सी लिंबातलं जास्त प्रमाणामध्ये घेतलं तर तुम्हाला त्रास नक्की वाढू शकतो. कारण की जेव्हा तुम्ही जास्त प्रमाणामध्ये विटॅमिन सी घेत असता त्यावेळेला तुम्हाला मळमळ झाल्यासारखी वाटते, दात हुळहुळतात किंवा दात आमतात, आपली हाडंसुद्धा काही वेळेला दुखायला लागतात. रेग्युलर जर का तुम्ही एक लिंबू हा रोज जर का घेत असाल तर नक्कीच तुमची हाडं दुखतात. त्यामुळे रोज एक लिंबू घेणं हे अत्यंत चुकीचं आहे. पाव लिंबू घ्यायला काहीच हरकत नाही. उलट जर का तुम्ही पाव लिंबू जर का घेत असाल तर तुम्हाला कॅल्शियम डिफिशियन्सी होत नाही, आयर्न डिफिशियन्सी होत नाही, म्हणजे तुमचं रक्तसुद्धा चांगलं वाढतं, तुमचे हाडंसुद्धा चांगली बळकट व्हायला मदत होते. पण रोज पावच लिंबू खाल्ला तर. हे झालं लिंबाच्या बाबतीमध्ये. परंतु व्हिटॅमिन सी जर का तुमच्या शरीरामध्ये योग्य प्रमाणामध्ये जर का गेलं तर तुमचे सांधेदुखीचा त्रास तुम्हाला कमी होतो. त्यामुळे तुमच्या शरीरामध्ये, तुमच्या पोटामध्ये व्हिटॅमिन सी हे गेलंच पाहिजे. बऱ्याच वेळेला कसं होतं की सांधे दुखतात म्हणून आपण बाहेर जात नाही, हिंडत नाही, आपण फिरत नाही. कारण की आपल्याला असं वाटत असतं की माझी हाडं दुखत आहेत आणि त्यामुळे आपलं हिंडणं फिरणं आपण पूर्ण बंद करून टाकतो. खरं तर आपला एकच कुठला तरी सांधा दुखत असतो आणि त्यामुळे सगळ्याच शरीराचे सांधे आखडून बसतात. कारण की त्या एकाच सांध्याला आपण विश्रांती देणं महत्त्वाचं असतं, परंतु आपण सगळ्या सांध्यांना इनॲक्टिव्ह करून ठेवतो आणि त्यामुळं आपली हाडं दुखायला लागतात. जर का आपली हाडं व्यवस्थित कार्य करायची असतील किंवा दुखू नयेत असं तुम्हाला वाटत असेल तर त्यांची सांध्यांची हालचाल योग्य प्रमाणामध्ये झाली पाहिजे. एखादा जो सांधा दुखतोय त्याला तुम्ही विश्रांती देऊ शकता. समजा तुमचा गुडघ्याचा किंवा कमरेचा सांधा दुखतोय तर तेवढंच तुम्ही त्याला विश्रांती द्या. बाकी तुमचे हात पाय हलले पाहिजेत, जास्ती हलले पाहिजेत. तुम्ही खुर्चीवर बसून सुद्धा व्यायाम करू शकता, कारण जेवढं तुम्ही हलाल किंवा जेवढं तुमची शरीराची हालचाल होईल तेवढं सांध्यातलं इन्फ्लमेशन किंवा सांध्यामध्ये आलेली सूज कमी व्हायला मदत होत असते. आणि समजा तुम्ही हिंडला नाहीत, फिरला नाहीत तर ती सांध्याची सूज आहे ती वाढायला लागते. पण म्हणून तुम्ही खूप जास्त व्यायाम करायचा नाही किंवा दुखरा जो सांधा असतो त्याला जास्त त्रास द्यायचा नाही. बऱ्याच वेळेला कसं होतं, एक्सेसिव्ह तुम्ही व्यायाम करता किंवा एक्सेसिव्ह त्या सांध्यावरती ताण दिलेला असतो किंवा ताण देता आणि त्यामुळे तो सांधा दुखत असतो, तर त्याला व्यायामसुद्धा आवश्यक आहे. परंतु बाकीच्या शरीरातील हाडं आणि सांधे हे सतत हालचाल झाली पाहिजे. ती हालचाल जेव्हा होत असते, तुमच्या शरीराच्या सांध्यांची हालचाल होत असते, तुम्ही सकाळी वॉकिंगला जात असता, तुम्ही हलक्या प्रमाणामध्ये जसं तुम्ही योगा करत असाल किंवा अगदी हळूहळू तुम्ही चालत असाल, सूर्यप्रकाशामध्ये जात असाल तर तुमच्या सांध्यातलं इन्फेक्शनही कमी होतं, सांधे बळकटसुद्धा होतात, तसंच सांधे दुखायचेही कमी होतात. कारण की जेव्हा तुम्ही हिंडता फिरता, बाहेर तुमच्या सांध्यांची हालचाल होते, मुद्दाम वॉकिंगला जाता,
त्यावेळेला तुमच्या शरीरामध्ये फील गुड हार्मोन्स स्त्रवतात. त्याचप्रमाणे पेन रिलिव्हिंग हार्मोन्ससुद्धा स्त्रवतात. म्हणजे तुम्ही जेव्हा सांधे दुखता म्हणून जेव्हा तुम्ही पेन किलर्स खाता त्याच्याऐवजी सांध्याला थोडासा कोकोनट ऑइलचा मसाज करायचा, थोडंसं शेकायचं आणि त्याचप्रमाणे त्या सांध्याला विश्रांती द्यायची, परंतु थोडंसं हालचाल झाली पाहिजे तुमच्या सांध्याची. तुम्ही हाताची हालचाल करू शकता. समजा तुमचा पायाचा एक सांधा दुखत असेल तर दुसऱ्या पायाची हालचाल करू शकता, मानेची हालचाल करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही त्यावरती मार्ग काढू शकता. पण तुमच्या शरीराची हालचाल होणं फार आवश्यक आहे. त्यामुळे पेन रिलिव्हिंग हार्मोन्स हे तुमच्या मेंदूतून स्त्रवतात. त्याचप्रमाणे तुम्हाला बरं वाटण्यासाठी म्हणून फील गुड हार्मोन्ससुद्धा स्त्रवत असतात. परंतु त्यासाठी तुमची शारीरिक ॲक्टिव्हिटी, फिजिकल ॲक्टिव्हिटी ही होणं गरजेचं आहे. एवढंच नव्हे तर तुम्ही जेव्हा स्ट्रेस खूप जास्त घेता त्यावेळेला तुम्हाला माहिती आहे की नक्की तुमचे गुडघे दुखतात किंवा कंबर दुखत असते. त्यामुळे ताणही जर तुमचा कमी व्हायचा असेल तर थोडंसं तुम्ही हालचालही केली पाहिजे, बाहेरही गेलं पाहिजे. तुमचा ताणतणाव कमी करण्यासाठी तुम्ही सोशल लाईफही तुमचं काहीतरी असलं पाहिजे, मैत्रिणींशी गप्पा मारल्या पाहिजेत, थोडंसं मोबाईलमधनं बाहेर गेलं पाहिजे, सर्वांच्यामध्ये गेलं पाहिजे, सुख वाटली पाहिजेत. यामुळे सुद्धा तुमचं दुखणं कमी व्हायला मदत होते. बऱ्याच वेळेला आपण म्हणतो की मला घरात बसलं की मला त्रास होतो किंवा झोपून उठल्यावर त्रास होतो, पण एकदा हालचाल करायला लागलं की मला त्रास होत नाही, किंवा बाहेर जेव्हा हिंडायला फिरायला जायचं असतं त्यावेळेला त्रास होत नाही असं आपण म्हणत असतो. कारण की त्याला आपण ते विसरतो. कारण की ताण जो आपल्या मनावरचा असतो तो जर का मनावरचा ताण कमी झाला, स्ट्रेस हार्मोन्स जे आहेत ते स्त्रवायचे कमी झाले की मग तुमचं दुखणं कमी होत असतं. यासाठी फील गुड हार्मोन्ससुद्धा स्त्रवणं आवश्यक असतं. त्याचप्रमाणे तुमच्या शरीराला पेन रिलिव्हिंग हार्मोन्ससुद्धा स्त्रवणं हे फार आवश्यक असतं. आणि यासाठी हिंडणं, फिरणं आणि तुमच्या मनाला आनंद होईल अशा गोष्टी तुम्ही करणं फार आवश्यक असतं. तसंच तुम्ही निगेटिव्ह विचार जर का जास्त करत असाल तरीसुद्धा नकारात्मक ही जी ऊर्जा आहे तुमच्या शरीरामध्ये साठून राहते आणि त्यामुळे सुद्धा हे असे दुखणं तुम्हाला निर्माण होत असतं, जसं संधिवात. तर आता हे जेव्हा आज पावसाळा येणार आहे किंवा तुमचं जेव्हा गुडघेदुखी, संधीदुखी जेव्हा तुमची वर काढणार आहे त्यावेळेला एक लक्षात ठेवा की बाहेर हिंडायला जायचं आहे. त्याचप्रमाणे तुमचं खाणं पिणं आहे ना हे घरातलं असलं पाहिजे. जास्त वातूळ खाऊ नका. कारण की वातूळ जे तुम्ही खाता कारण की आता जेव्हा पावसाळा सुरू होतो त्यावेळेला उपवासही सुरू होतात आणि त्यामुळे अर्थातच आपण एनर्जी फूड खायला लागतो. काही वातूळ पदार्थ खातो आणि ते वातूळ पदार्थ जे असतात ते पचायला जड असतात आणि कारण की मुळातच तुमचा आत्ता पाचकाग्नी किंवा तुमचे भूक ही मंदावलेली असते. त्यामुळे तुमचं पचन व्यवस्थित होत नाही आणि त्यामुळे तुमच्या शरीरामध्ये, तुमच्या आतड्यामध्ये त्याचं पचनही नीट होत नाही. त्याचप्रमाणे काही विटॅमिन्स, काही मिनरल्स यांचं शोषण पण योग्य रीतीने होत नाही आणि त्यामुळे तुम्हाला ही हार्मोनल इम्बॅलन्स होऊ शकतो अशा वेळेला, किंवा तुम्हाला विटॅमिन डिफिशियन्सी होते आणि मग त्यामुळे तुमचे सांधे दुखायला सुरुवात होत असते. त्यामुळे तुमचं बाहेरचं खाणं पिणं टाळा, वातूळ खाणं टाळा, पचायला हलके पदार्थ घेतले पाहिजेत, गरम गरम अन्न जेवलं पाहिजे, सूप म्हणजे लिक्विड्स भरपूर घेतली पाहिजेत, वेगवेगळ्या पालेभाज्या किंवा फ्रूट्स ज्यूससुद्धा तुम्ही घेऊ शकता. परंतु दूध आणि दुधाचे पदार्थ हे आत्ता तुम्ही संधिवाताचा त्रास असेल तर कमीच घ्या, कारण की त्यामुळे मे बी तुम्हाला ते पचायला जड पडू शकतात. त्याचप्रमाणे गोड पदार्थ जे आहेत म्हणजे साखर घालून केलेल्या मिठाया वगैरे, तर हे आणि दुधाचे काही पदार्थ हे जर का तुम्ही खाल्लेत तरी तुमचा संधिवात हा वाढू शकतो. त्यामुळे तुम्ही अजिबात या गोष्टी खाऊ नका. ह्या गोष्टी संधिवाताचा ज्यांना त्रास आहे त्यांनी पचायला हलके पदार्थ खाल्ले पाहिजे, ताजे पदार्थ, ताजं अन्न जेवलं पाहिजे, गरम अन्न जेवलं पाहिजे की जेणेकरून तुमचं पचन व्यवस्थित होईल त्या अन्नाचं. म्हणजे आपोआपच तुम्हाला सांधेदुखीसुद्धा तुमची कमी होते. तुम्ही कितीही औषधं खा, कितीही काहीही करा, परंतु सांधेदुखी कमी व्हायची असेल तर तुम्हाला शारीरिक हालचाल, सकाळचं विटॅमिन डी तुम्हाला मिळायला पाहिजे, सूर्यकिरण तुम्हाला तुमच्या शरीरावर पडले पाहिजेत. त्याचप्रमाणे तुम्हाला फील गुड हार्मोन्स तुमची जी उत्पत्ती तुमच्या मेंदूमध्ये व्हायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला योगा, मेडिटेशन, तुमच्या मनाला आनंद देणाऱ्या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत. तसेच सकारात्मक विचार तुम्ही केले पाहिजेत. अतिविचार, अति काळजी, अति चिंता यातून तुम्हाला बाहेर पडायचं असेल तर, तुम्हाला निगेटिव्हिटीतून बाहेर पडायचं असेल तर तुम्हाला नकारात्मक विचार तुमचे बाजूला सोडवायला लागतात आणि तुम्हाला तो सकारात्मक विचार किंवा पॉझिटिव्ह विचार, हॅपी थॉट्स
हे तुमच्यामध्ये तुम्ही अवलंबले पाहिजेत, म्हणजे तुमची सांधेदुखी नक्की कमी होणार आहे. नुसतीच तुमची औषधं घेऊन तुमची सांधेदुखी कमी होणार नाही आहे तरीसुद्धा. आणि समजा तुम्हाला कुठे बाहेर जायचं असेल, तुमचा सांधा दुखत असेल आणि तर मग तुम्ही एखादं काठी वगैरे असं घेऊ शकता तुमच्या हातात. तुम्हाला लाज वाटते काठी हातात घ्यायला, तुम्हाला वाटतं म्हातारा होत झालो काय आपण, परंतु जर का काही सपोर्ट घेतला तर तुमचं हिंडणं फिरणंसुद्धा होऊ शकतं. तुम्ही जे समाजामध्ये सुद्धा जाऊ शकता. नाहीतर माझे सांधे दुखत आहेत म्हणून तुम्ही जर का घरामध्ये बसलात तर तुम्हाला आणि स्ट्रेस येतो, टेन्शन येतं, डिप्रेशन येतं, नैराश्य येतं आणि जरा तुमची सांधेदुखी वाढत असते. अलीकडच्या काळामध्ये स्ट्रेस खूप आहे, बैठका आहे, रात्रीची झोप नीट होत नाही, खाणंपिणं नीट होत नाही, किंवा बाहेरचं रेडीमेड फूड खाल्लं जातं, जंक फूड खाल्लं जातं. तसंच साखरेचे पदार्थ खूप जास्त खाल्ले जातात, प्रिझर्वेटिव्ह खूप आपल्या शरीरामध्ये जात असतात. त्यामुळे सुद्धा ही सांधेदुखी आपली वाढत असते. त्यामुळे साधा सोपा उपाय आहे, त्या तेल लावायचं, मालिश करायचं, गरम गरम अन्न जेवायचं, शिळं पदार्थ खाऊ नका, थंड पदार्थ खाणं सोडा, कोल्ड बेवरेजेस वगैरे काहीही घेऊ नका, आईस्क्रीम वगैरे खाणं पूर्णपणे टाळा. आणि विटॅमिन सी तुम्हाला नुसतंच आपल्या लिंबातनं जातं असं नाही, तर पालेभाज्या, फ्रूट्स, त्याचप्रमाणे मटकी, मोड यामधून सुद्धा तुम्हाला विटॅमिन सी मिळत असतं. दही ताक यामधनं सुद्धा मिळत असतं. तुम्हाला जसं पचेल त्या पद्धतीने दही ताक घ्या. पण मटकी, मोड हे वगैरे तुम्ही आत्ता ह्या सीझनमध्ये शिजवून खाल्लेले कधीही चांगले. त्याचप्रमाणे टोमॅटोचं सूप, पालकचं सूप हे सुद्धा तुम्हाला संधिवात कमी करायला उपयोगी पडतं. तसंच बनाना म्हणजे सफरचंद आणि केळी ही सुद्धा फार उपयुक्त आहेत आत्ताच्या ह्या सीझनमध्ये, किंवा संधिवातावरती ही नक्कीच खूप चांगली आहे. त्याच्या ही पेन रिलिव्हिंग आहेत. त्यामुळे संधिवात असेल तर तुम्ही बनाना म्हणजे केळी, सफरचंद नक्कीच खाऊ शकता, कारण की आंबट गोड याच्यामध्ये तुम्ही संत्री, मोसंबी ही सुद्धा खाऊ शकता. परंतु विटॅमिन सीचा अतिरेक करू नका. विटॅमिन सीचा जर का तुम्ही अतिरेक केला किंवा आंबट पदार्थ हे जास्त प्रमाणामध्ये खाल्ले तर त्यानं तुमची हाडांची दुखी जी असते ती वाढते, पचनसुद्धा तुमचं त्यामुळे नॉशिया होऊ शकतो, डायरिया होऊ शकतो, मळमळ होऊ शकते, पचनसुद्धा तुमचं मंदावतं. परंतु जर का योग्य प्रमाणामध्ये विटॅमिन सी घेतलं तर ते तुमच्या पचनालाही उपयुक्त आहे, तुम्हाला हाडांनाही बळकटी देतं, रक्तही तुमचं वाढवतं, त्याचप्रमाणे तुमचं इम्युनिटी वाढवतं. आणि इम्युनिटी वाढली तुमची की नक्कीच तुमच्या शरीरातलं इन्फ्लेमेशन हे कमी होत असतं. त्यामुळे विटॅमिन सी घ्या, पण योग्य प्रमाणामध्ये.